नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची। शिक्षकांनो, वेळीच सावध व्हा, कारण तुमची पगारवाढ बनावट असू शकते। पुण्यातून असाच एक आर्थिक घोटाळा आता समोर आलाय। एका दलालाने 50 शिक्षकांकडून 17 लाख लुबाडलेत। पदवीधर नसलेल्या कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचे फायदे मिळवून देण्यासाठी या दलालाने बनावट अध्यादेश जारी केला। त्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मुंढे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर त्याने केलेला आहे। दलाल असलेल्या डॉक्टर दीपक चांदणेने हा अध्यादेश दाखवत शिक्षकांकडून 17 लाख रुपये वसूल केले होते। ही रक्कम पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना द्यायची असल्याची बतावणी सुद्धा त्यांनी केली। पुणे अँटी करप्शन ब्युरोने या प्रकरणी दलालाला आता बेड्या ठोकल्या आहेत। त्यामध्ये ब्युरोनी चौकशी केली आणि चौकशीमध्ये असं लक्षात आलं आहे की हा GR जो आहे हा बनावट GR आहे आणि या GRच्या माध्यमातून 50 कला शिक्षकांना जे डिप्लोमाधारक आहेत त्यांना वाढीव वेतन श्रेणी देण्याचा प्रयत्न केला गेला होता। आणि तो जो GR ज्या व्यक्तीने बनवला आणि त्याकरता काही त्यांनी पैसेसुद्धा घेतले, त्या व्यक्तीला अँटी करप्शन ब्युरोच्या पुणे युनिटने कालच परवा अटक केलेली आहे। चौकशी समिती नेमलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे, चौकशी पण चालू आहे आणि गुन्ह्यामध्ये काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई होईल। कला शिक्षकांच्या नियुक्तीच्या संदर्भातलं प्रकरण आहे, परंतु ते सर्व चौकशी त्या प्रकरणाची चालू आहे आणि चौकशीनंतर त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील। तर दलाल डॉक्टर दीपक चांदणेनं शिक्षक विभागामध्ये ओळख असल्याचं भासवलं। शालेय शिक्षण अतिरिक्त सचिव प्रवीण मुंढेंच्या डिजिटल सहीने बनावट अध्यादेश तयार केला। पदवीधर नसलेल्या 50 कला शिक्षकांना वेतन वाढीचं आमिष दाखवलं। शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचा आदेश तयार करत 17 लाख गोळा केले। दलालाला बेड्या ठोकल्या आणि आणखीन काही जण सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे। या बातमीनंतर आता राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले। आंदोलनकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर कापूस, तूर, सोयाबीन फेकले। शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। संभाजीनगरमध्ये पारधी तांडा गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत 27 विहिरींचं काम मंजूर करण्यात आलं होतं। मात्र त्यात सरपंच आणि ग्रामपंचायतींचे सदस्य हस्तक्षेप करत आहेत, त्यामुळे लाभधारक आणि ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले। लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघारी जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या भूसंपादन विरोधामध्ये पालघरचे शेतकरी आक्रमक झालेले आहेत। विस्थापित करताना दिलेली आश्वासनं अजूनही प्रलंबित असताना पुन्हा एकदा जमिनी जात असल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर बसूनच आंदोलन केलेले आहे। मागण्या मान्य होईपर्यंत सर्वे होऊ देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। यवतमाळ जिल्हा परिषदेवर पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्यात आला। जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर रिकाम्या घागरीचं तोरण लटकून महिलांनी आंदोलन केले। गावामध्ये जलजीवन मिशनचं काम अर्धवट झाल्याचा आरोप करत महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने घागर मोर्चा काढण्यात आला। परभणी इथून निघालेल्या मोर्चा नाशिकच्या निफाडमध्ये मोर्चेकरांनी अचानक ठिय्या आंदोलन केलं। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येताच मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली। जोवर आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर हा मोर्चा मुंबईच्या दिशेने जाणार। तिथे मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली इथं धडक देणार असल्याचं मोर्चेकरांनी सांगितलंय। सांगली जिल्ह्यातील 5 सूतगिरण्यांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारलाय। या सूतगिरण्यांची मालमत्ता विक्री करण्यासाठी बँकेने 20 फेब्रुवारीपर्यंत निविदा मागवल्या असून 24 तारखेला निविदा उघडण्यात येतील। या सूतगिरण्यांकडे तब्बल 134 कोटी 42 लाख रुपयांची मुद्दल असून त्यावरील व्याज वेगळं आहे। वाशिमच्या रिसोडमधील देगाव परिसरामध्ये विद्युत पुरवठा 4 दिवसांपासून बंद आहे। विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्यामुळे पुरवठा खंडित झालेला आहे, तसंच शेतपिकाचंही सिंचन थांबलेलं आहे। महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी केलेली आहे।
माघे एकादशीच्या सोहळ्यासाठी चंद्रभागेच्या नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेले. चंद्रभागेतील पाणी प्रदूषित झालं असून भाविकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या संदर्भात साम टीव्हीने बातमी प्रसिद्ध केली होती. बातमीची दखल घेऊन शासनाने माघ यात्रेच्या निमित्ताने चंद्रभागा नदीपात्रात पाणी सोडलेलं आहे. उजनीच्या उजव्या कालव्याला गळती लागलेली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली जाते. यापूर्वीही येथील कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलेलं आहे. सिंधुदुर्गमध्ये अदानी समूहाने घरगुती स्मार्ट मीटर जोडणीचं काम सुरू केलंय. मात्र या स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीला वीज ग्राहक संघर्ष समितीने तीव्र विरोध केलेला आहे. या विरोधामध्ये 10 फेब्रुवारी रोजी कुडाळमध्ये मोर्चा निघणार आहे. आता बातमी आहे तृप्ती देसाईंनी केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भातली. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला गुरुमाऊली अण्णा मोरेंनी लपवल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलेला आहे. अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी कराड आणि चाटेला दिंडोरीच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात लपवून ठेवल्याचा दावा देसाई यांनी केलाय. तर दिंडोरीच्या आश्रमाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावं असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर कराड 15 आणि 16 डिसेंबरला गुरुमाऊली अण्णा मोरेंच्या आश्रमात होता असा दावा तृप्ती देसाईंनी केला. तृप्ती देसाईंनी आरोप केलेल्या दिंडोरीतील स्वामी समर्थ आश्रमाबाहेर आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी पाहुयात. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातला प्रमुख आरोपी वाल्मिक कराड दिंडोरीतल्या आश्रमामध्ये 15 आणि 16 डिसेंबरला मुक्कामी होता अशा पद्धतीचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलेला आहे. आणि मी आत्ता सध्या दिंडोरीच्या त्याच आश्रमाच्या बाहेर उभा आहे, ज्या ठिकाणी तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड राहून गेल्याचे आरोप केलेले होते. दिंडोरीचं हे स्वामी समर्थ केंद्र आहे आणि याच केंद्रामध्ये वाल्मिक कराड हा 15 आणि 16 डिसेंबरला या आश्रमात मुक्कामाला होता अशा पद्धतीचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे. 15 आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराडनं इथं मुक्काम केला आणि 17 डिसेंबरला तो या आश्रमातून निघून गेला आणि नाशिकच्या शरणपूर रोडवरच्या एका हस्तरेषा तज्ज्ञाकडे जाऊन त्याने त्यांची भेट घेतली आणि तिथे आपलं भविष्य बघण्यासाठी तो गेलेला होता अशा पद्धतीचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे. एकीकडे खंडण्या मागायच्या, इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आणि स्वतःचं भविष्य बघायला एखाद्याकडे जायचं, ही क्रूर मानसिकता असल्याचं देखील तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, दिंडोरी, नाशिक. या बातमीनंतर महत्त्वाच्या बातम्यांचा हिवात सुपरफास्ट आढावा. जालन्याच्या बदनापुरामध्ये 12वीत शिकणाऱ्या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केलेली. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील वसतिगृहामध्ये गळफास घेऊन तरुणीने जीवन संपवले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत. कल्याणमध्ये लक्ष्मी मार्केटमध्ये एका शेतकऱ्यावर अज्ञात इसमानं कोयतानं हल्ला केलेला आहे. सकाळी 6च्या सुमारास बैलांना चारा घालण्यासाठी तो गेला असता त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यात तो गंभीर जखमी झाला असून हल्लेखोर पसार आहे. अंधेरीमध्ये 3 अल्पवयीन मुली घर सोडून पळाल्यात. वडिलांनी सतत मोबाईल वापरामुळे ओरडल्याने मुलीने रागात घर सोडलं. तिने घर सोडताना 2 वर्गमैत्रिणींनाही घेऊन गेली. तीनही मुली इयत्ता 7वीत शिकत आहेत. मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली असता अवघ्या 4च तासांमध्ये पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केलंय. हिंगोलीतील 4 पुरुषांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. औंढा तालुक्यातील 4 पुरुषांनी लाडकी बहिणीचे 6 हप्तेही घेतले होते. बोगस लाडक्या बहिणींचा लाभ घेणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल होणार असल्याचा इशारा दिल्यानंतर या 4ही पुरुषांनी योजनेतून नाव वगळण्यासाठी विनंती अर्ज केलाय. लाडकी बहिणी योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असताना सरकारनं या योजनेच्या प्रसिद्धीसाठी कोट्यावधींची उधळपट्टी करण्याचा घाट घातलाय. सरकारकडून लाडकीच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी हा खर्च केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याचा आरोप केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर आणखीन एका योजना बंद होणार असल्याची माहिती आहे. आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्याचा सरकारी आदेश रद्द करण्यात आलेला आहे. 8 महायुती सरकारनं निर्णयासाठी 82 लाखांचा अंदाजित खर्च केला होता. मात्र हा निर्णय आता रद्द करण्यात आलेला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पडताळणीवरनं माजी आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला। लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती असं कडू म्हणाले, तर मतं घेऊन पैसे घेणं ही फसवणूक आहे असंही त्यांनी म्हटलंय। सातारा शहरानजीक असलेल्या जकातवाडी इथं 2 गटांमध्ये तुफान राडा झाला। जमिनीच्या अतिक्रमणावरनं 2 गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळते। पोलिसांनी 10 ते 15 जणांना ताब्यात घेतलं असून जमावातील लोकांकडून कोयते, सळई आणि काठ्यांचा वापर करण्यात आलाय। संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष आमले यांच्या मुलाने शहरातील एका हॉटेलमध्ये धुडगूस घातला। हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवण द्यायला नकार दिल्यामुळे आमले यांच्या मुलाने 8 ते 10 जणांच्या टोळक्यांनी कर्मचारी तसेच मॅनेजरला बेदम मारहाण केली। या घटनेबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये 3 ते 4 जणांवर एका अज्ञातानं प्राणघातक हल्ला केला। हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झालाय। हल्ला करून परिसरामध्ये दहशत माजवण्याचा त्याचा प्रयत्न होता। विशेष म्हणजे काल याच भागामध्ये पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी हा उपक्रम राबवला होता। कल्याणमध्ये जुना मच्छी मार्केट परिसरामध्ये अनधिकृत पाणी कनेक्शन घेण्यास विरोध करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। यामध्ये 2 जणांनी मिळून तरुणाच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार केलेत। या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये लष्कराचं विमान कोसळलं। तांत्रिक बिघाडामुळे मिराज विमान कोसळल्याची माहिती आहे। दोन्ही वैमानिक वेळेवर सुरक्षितपणे बाहेर पडल्याने कोणतीही इजा झाली नाही। मिराज विमानाने ग्वाल्हेर उड्डाण केलं आणि शिवपुरीजवळ कोसळलं। बातमी बदलापूर हत्याचार प्रकरणासंदर्भातली या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे या केसमध्ये आता ट्विस्ट आलेला आहे। अक्षयच्या आईवडिलांनी कोर्टाला केस लढू शकत नसल्याचं म्हटलेलं आहे। आमच्यावर कुठलाही दबाव नाही, मात्र धावपळ जमत नसल्यानं केस लढू शकत नसल्याचं अक्षयच्या पालकांनी म्हटलेलं आहे। अक्षय शिंदे प्रकरणामध्ये कोर्टात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। दरम्यान आता त्याच्या आईवडिलांनी केस लढू शकत नसल्याचं सांगितलंय। महाराष्ट्र केसरी कुस्तीतला वाद मिटवण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला। पृथ्वीराज मोह आणि शिवराज राक्षे यांची वादग्रस्त ठरलेली कुस्ती पुन्हा घेण्यात येणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलंय। दोघांच्या वेळेनुसार कुस्ती होणार असून विजेत्या स्पर्धकांना 25 लाखाचं बक्षीस देण्याचं पाटील यांच्याकडून घोषित करण्यात आलंय। अभिनेता राहुल सोलापूरकरांनी भांडारकर संस्थेचा राजीनामा दिलाय। संस्थेनंही सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारलाय। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सोलापूरकर आता अडचणीत आले। तिरुपती बालाजी देवस्थानामध्ये यापुढे गैरहिंदू कर्मचारी काम करू शकणार नाही। देवस्थानामध्ये 18 बिगर हिंदू कर्मचाऱ्यांवर कारवाई केलेली आहे। या कर्मचाऱ्यांना एकतर निवृत्ती घेण्याचा किंवा मग दुसऱ्या सरकारी विभागात बदली करून घेण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। बिगर हिंदू धार्मिक कार्यामध्ये सहभागी झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला। नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। पोलिसांनी 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले। अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेले। या 8 बांगलादेशी तरुणांना नाशिक शहरातील विविध भागातून ताब्यात घेतलेले। मध्यवर्ती गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात बैठक घेण्यात आली। मूर्तिकार आणि कंत्राटदारासोबतच अधिकाऱ्यांची देखील 10 फेब्रुवारीला बैठक घेण्यात येणार आहे। पुण्यातील बंड गार्डनमध्ये मोबोज हॉटेल कंपाऊंड परिसरामध्ये पुणे पालिकेनं मोठी कारवाई केलेली आहे। पालिकेच्या अतिक्रमण विभागानं मोफत हॉटेल कंपाऊंडमधील अनेक अतिक्रमणं हटवलेली आहेत। व्यावसायिक आणि रहिवासी संघटनांचा या कारवाईला विरोध होता, मात्र कोर्टाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आलेली आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे। क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। 1970च्या दशकात त्यांनी क्रिकेटच्या लेखनाला सुरुवात केली होती। मुंबई पोलीस बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत मुलुंड पोलिसांच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली। यावेळेस महिला आणि पुरुष पोलीस अधिकारी कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले। दरम्यान या पोलिसांनी बेटी बचाओ बेटी पढाओ असा नारा दिलेला आहे।
शक्तीपीठ महामार्ग हा जबरदस्तीने लादणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. जिथे विरोध असेल तिथे शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय. कोल्हापूरवासियांचा विरोध होता. आम्ही तिथून आमच्या MDने सांगितलं तिथून अलाइनमेंट चेंज करा, बायपास करा. तसंच जिथं जिथं लोकांचा विरोध असेल किंवा लोकांना जेव्हा त्या रस्त्याचं महत्त्व कळेल, त्यांना चांगला मोबदला मिळेल, या ठिकाणी त्यांचे कन्सेंट घेऊनच मी पहिला पुरात एकदा सांगतो की कुठलाही प्रकल्प लोकांच्या मनाविरुद्ध त्यांच्या कन्सेंट विना, संमतीविना आम्ही करणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, हा रस्ता जो होतोय, या रस्त्यामुळे अनेक भागांचा विकास होईल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलची तपासणी होणार आहे. राज्यामध्ये पहिल्यांदा सर्व नागरिकांची सिकल सेलची तपासणी होणार आहे. आतापर्यंत 3,80,000 लोकांची तपासणी झाली असून एकूण 11 लाख लोकांची तपासणी होणार आहे. सिकल सेलसाठी तपासणीसाठी पथक तयार करण्यात आलंय. छावा फेम अभिनेता विकी कौशलनं संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. त्यानं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा अभिषेक केला. त्यानंतर क्रांती चौकातील शिवस्मारकाला अभिवादन केलं. यावेळेस त्याला पाहण्यासाठी तरुण आणि तरुणींची मोठी गर्दी बघायला मिळाली. करुणा मुंडेंनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलाय. वाल्मिक कराडनं आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केला असून कराडनं शिवीगाळ केल्याचा आरोपही करुणा मुंडेंनी केलेला आहे. मंत्री धनंजय मुंडेंसाठी मुलगा सीशिव मैदानामध्ये उतरलाय. माझे वडील सर्वोत्तम नसले तरीही ते वाईट नाहीत असं सीशिवने म्हटलेले. सीशिव मुंडेची पोस्ट सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होते. सीशिवा धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा असून आई छळाचा दावा करते, मात्र तिनंच आमचा छळ केल्याचं सीशिवने म्हटलेलं आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना कोर्टात दोषी ठरवलेलं आहे. धनंजय मुंडेंनी त्यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली होती. कोर्टानं धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश दिले, तर मुलगी शिवानीला 75,000 रुपये दरमहा पोटगी द्यावी लागणार आहे. करुणा मुंडेंनी फडणवीस आणि अजित पवारांवर सुद्धा आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडेंना अजित पवार आणि फडणवीसांचा वरदहस्त असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे. एकदा मंत्री घरगुती हिंसाचार करत असेल तर धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घ्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली. मुंडेंनी निवडणूक आयोगालाही खोटी माहिती दिली असून आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलेलं आहे. कोर्टाच्या निर्णयावर मंत्री धनंजय मुंडेंनी बचाव केलेला आहे. कोर्टाचा निर्णय फक्त आर्थिक स्वरूपाचा आहे. करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर मी दोषी नाही असं प्रसिद्धीपत्रक मुंडेंनी जारी केलंय. करुणा मुंडेंबद्दल कोर्टानं दिलेले निर्णय हे अभिनंदनीय आहेत. एका महिलेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे. त्यांनी दिलेला लढा कौतुकास्पद आहे. फडणवीस यांना सगळं माहिती असतानाही त्यांनी कानावर हात ठेवून का बसलेले असा कळीचा मुद्दा आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा भरलाय. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केलेली आहे. खंडणी प्रकरणातही मुंडेंचीच माणसं आहेत. सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे. कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवं असं देसाई म्हणाले. एक मोठी बातमी समोर येते. मुंबईतील 22,000 लाडक्या बहिणींना मोठा दणका बसलेला आहे. 22,000 महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. मुंबईतील 22,000 लाडक्या बहिणींना मोठा दणका. लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत. गणेश, 22,000 महिलांना वगळण्यात आलेले आहे. नेमकी कोणती चाळणी यावेळेस लावण्यात आलेली आहे? नक्कीच मुख्यमंत्री सहाय्यत लाडकी बहीण योजनेअंतर्गत आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे पहिले सर्व अर्ज भरले होते. मात्र आता या सगळ्याच अर्जाची आहे ती छाननी करण्यात आहे. यामध्ये विशेष करून 4 चाकी असेल, त्याचबरोबर ज्या काही महिला कमवत आहेत यांनी देखील आहे ते उमेदवारी साठी आपल्या अर्ज भरण्यात आले होते आणि या अर्जामध्ये आता बाद केलेले पाहायला मिळते. त्यामुळे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आहे ते निकष दिले होते, मात्र हे निकष न पाहता काही महिलांनी अर्ज भरले होते, ते अर्ज आता बाद होताना पाहायला मिळतात. जी, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर मुंबईतील या 22,000 लाडक्या बहिणींना मोठा फटका बसल्याचा आपण पाहतोय. 4 चाकी असल्यास आणि भरभक्कम पगाराची नोकरी असल्यास या बहिणींनी अर्ज केला होता, मात्र आता या सर्व बहिणींना बाद ठरवण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेतून 22,000 महिलांना वगळण्यात आलेलं आहे.